पेरी ऑफ मॅनेजमेंट ऑफ ओपॉइड डिपेंडंट. ओपॉइड डिपेंडंट विड्रॉलमध्ये असू शकतो जर ॲक्यूट इंटॉक्सिकेशनमध्ये असेल तर ॲनेस्थेशिया रिक्वायरमेंट कमी असते. क्रोनिक जर ॲब्युजर असेल तर रिक्वायरमेंट जास्त असेल. जर विड्रॉल असेल तर त्याचा पूर्ण सिम्पॅथेटिक सिस्टम ॲक्टिवेटेड असेल तर त्याच्यामुळे त्याला आल्यावर तो रिलीव्ह करावा लागणार आहे. त्याचं जे ड्रग आहे ते देऊन टाका त्याला. पोस्टपोन करा टिल ॲक्युटली इंटॉक्सिकेटेड आहे. जोपर्यंत सायन्स ऑफ विड्रॉल आहे विड्रॉल आधी हँडल करा. जर सर्जरी अवॉइड नाही करता येणार आहे किंवा क्रोनिक पेशंट आहे त्याचं जे सबस्टन्स ऑफ ॲब्यूज आहे ते देऊन टाका. आणि प्युअर ॲगोनिस्ट द्यायचा, कधी कॉम्प्लेक्स ॲक्शनवाला नाही द्यायचा कारण की त्याच्याने विड्रॉल प्रेसिपिटेट होऊ शकतं. प्री मेडिकेशनमध्ये ॲडिक्वेट प्री मेडिकेशन आवश्यक आहे. GA जास्त लागेल परंतु GA बेटर आहे कारण की बाकीचे रिजनलमध्ये तो कोऑपरेट करेल नाही करेल माहीत नाही. इनहेलेशनल बेटर आहे. ओपॉइडची रिक्वायरमेंट जास्त आहे. रेस्पायरेटरी डिप्रेशन जास्त होऊ शकतं, ॲक्च्युली कमी व्हायला पाहिजे. क्रोनिक ॲब्यूज रिक्वायरमेंट वाढते. रॅपिडली ॲक्टिंग ओपॉइड द्या इंडक्शनला. पेरिऑपमध्ये डिॲडिक्शन ट्राय नाही करायचं. दिस इज गोल्डन. तर त्याचं जे काही सबस्टन्स ऑफ ॲब्यूज आहे ते देऊन टाका किंवा इक्वी डोस जो कन्व्हर्जन करा. ओपॉइडचं कन्व्हर्जन रेशिओ येतो त्याच्यानुसार दुसरं द्या जेणेकरून मग तुम्हाला ते कंप्लीटपासून चालू नका करू, 50% द्या मग पुढे देत जा. तर प्रॉब्लेम काय आहे त्याचं टॉलरन्स असणार आहे त्याला, त्याच्यामुळे हायर डोसेस लागणार आहे. इंट्रॉप अवेअरनेस होऊ शकते. ड्रग विड्रॉल अवॉइड करायचं आहे त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतील. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच लागणार आहे. त्याला कदाचित हायपरअल्गेसिया पण असू शकतो, तो प्रिव्हेंट करावा लागेल. मल्टीमोडल ॲनालिसिस द्यावं लागेल. प्री ऑप सस्पेक्ट करावं लागेल तुम्हाला त्याच्यात आणि त्याची जी रिक्वायरमेंट आहे बेसलाईन ते तुम्ही देऊन टाका त्याला, चालू करा. फेंटानिल चॅलेंज टेस्ट लेवल्स विच कॉज रेस्पायरेटरी डिप्रेशन तिथपर्यंत चेक करायचं की याला काय लेवलपर्यंत देता येईल. तर अँक्झिओलायटिक्स इंडिकेटेड तर याला मल्टीमोडल द्यायचं आहे आणि बाकीचे पण ड्रग्ज द्यायचे आहेत सिडेटिव्ह आणि डिप्रेशन जे आहे जेणेकरून ओपॉइडची रिक्वायरमेंट कमी होईल. पेन स्पेशालिस्टला कॉन्टॅक्ट करायचं आहे, सायकॅट्रिस्टला कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्याचा नॉर्मल ओपोइड डोस घ्यायचा आहे. पॅच लावू शकतो एक बेसलाईन रिक्वायरमेंटसाठी आणि मल्टीमोडल म्हणजे नॉन ओपोइड ॲनाल्जेसिक्स देऊ शकतो. मॉनिटर लावायचे, बेसलाईन सिरप द्यायचं आहे आणि इंट्रॉप किंवा पेरिऑप टॉलरन्ससाठी थोडं डोस वाढवत द्यायचं आहे. ओपोइड रोटेशन करायचं, 50% देऊन चालू करायचं दुसरं ओपोइड. डिफरंट दॅन प्री ॲडमिशन त्याच्यामुळे ॲनाल्जेसिया इम्प्रूव्ह होते कारण की काय आहे की यांचं क्रॉस टॉलरन्स एकमेकांसोबत एक्झॅक्ट नसणार आहे. वेगवेगळे रिसेप्टर ॲक्टिवेट होत असणार आहे, मेटाबोलाइट्स वेगवेगळे असणार आहे. तर ओपॉइडचा कन्व्हर्जन रेशिओ आहे 30 ते 50ने चालू करायचं आणि मग बाकीचे नॉन ओपॉइड ॲनाल्जेसिक्स ॲड करायचे. रेस्पिरेटरी रेट हा तुमचा गोल आहे त्याच्यानुसार तुम्हाला टायट्रेट करायचं. मग तुम्ही रिजनल किंवा प्लेक्सस ब्लॉक देऊ शकता, ॲडजॉइंट देऊ शकता. पेन असेस करा वेगवेगळ्या स्केल्सनी. मल्टीमोडल द्या, बेसलाईन द्या, इन्क्रिमेंटल वाढवत जा. ट्रान्सडर्मल बेसलाईन तुम्ही लावू शकता किंवा PCA बेसलाईन देऊ शकता. ॲक्यूट नीडसाठी मग तुम्ही शॉर्ट ॲक्टिंगवाला देऊ शकता. न्यूरॅक्झल पण ओपॉइड देऊ शकता. ट्रामाडॉल चांगला आहे कारण की त्याचं ॲब्यूज पोटेन्शियल कमी आहे. ऑन डिमांड शॉर्ट ॲक्टिंग द्या. नंतर मेथॅडोन मेंटेनन्स थेरपी किंवा ब्युप्रेनॉर्फिन मेंटेनन्स थेरपी. डिस्चार्जच्या वेळेस रिव्हर्स लॅडर वापरा, रिव्हर्स पेन लॅडर. डिस्चार्जच्या वेळेस सगळ्यात कमी फक्त पॅरासेटामॉल एनसेड राहील, त्याच्या आधी ट्रामाडॉल ॲड राहील, त्याच्या आधी ॲडिशनल ओपॉइड्स राहतील. रिव्हर्समध्ये घेऊन जायचं आहे. तर मेनली त्याची बेसलाईन रिक्वायरमेंट द्यायची, गरज पडली तर ॲक्यूट हे नीडसाठी शॉर्ट ॲक्टिंग द्यायचे.
रेस्पायरेटरी रेट टायट्रेट करायचं आहे, विड्रॉल प्रिव्हेंट करायचं आहे, ॲडिक्वेट ॲनालिसिस बाय मल्टीमोडलने द्यायचं आहे आणि दुसरे ओपॉइड हे करायचे, काय म्हटलं त्याला, रोटेशन करायचं आहे. डी ॲडिक्शन ट्राय नाही करायचं आहे.